म्हणजे समजा असा विचार करूया की नांदेड जिल्ह्यातील तब्बल 1066 सर्वात अनुभवी प्राथमिक शिक्षक पुढच्या आठवड्यात अचानक आपापले वर्ग सोडून निघून गेले तर? बापरे. हो ना. वरवर पाहता हे एखाद्या मोठ्या प्रशासकीय संकटासारखं वाटतं. पण आपल्या आजच्या या सखोल विश्लेषणात आपण बघणार आहोत की हा कदाचित जिल्ह्याच्या शिक्षण व्यवस्थेतील आत्तापर्यंतचा सर्वात मोठा आणि सकारात्मक भूकंप असू शकतो. नक्कीच. आणि या भूकंपाचं केंद्रस्थान आहे एक पत्र. खरं तर जिल्हा परिषद नांदेडच्या प्राथमिक शिक्षण विभागाने 20 मार्च 2026 रोजी काढलेलं हे अत्यंत महत्त्वाचं अधिकृत पत्र आहे. बरोबर. आणि हे पत्र सर्व गट शिक्षणाधिकाऱ्यांना पाठवलंय, होय ना? हो, अगदी. या पत्रातून त्या 1066 शिक्षक संवर्गीय कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीचा मार्ग मोकळा झालाय. पण यात एक अत्यंत लक्षवेधी बाब आहे. तीच तर खरी गोम आहे. बघा, 20 तारखेला हे पत्र निघतं आणि या सर्व 1066 प्रस्तावांची सॉफ्ट आणि हार्ड कॉपी सादर करण्याची अंतिम मुदत अवघी 24 मार्च. T20 मॅचच्या शेवटच्या ओव्हरसारखं नाही का वाटतं? पारदर्शकतेच्या नावाखाली प्रशासनाची ही उडालेली धांदल तर नाहीये? म्हणजे धांदल नक्कीच आहे, पण या घाईमागे ना एक भक्कम कायदेशीर दबाव आहे. 1 सप्टेंबर 2025चा सर्वोच्च न्यायालयाचा जो निकाल आहे, सिव्हिल अपील 1385/2025, त्याने संपूर्ण व्यवस्थेला एक मोठा धक्का दिलाय. अच्छा, म्हणजे न्यायालयाचा थेट आदेश आहे तर? हो, न्यायालयाला हे प्रकर्षाने जाणवलं की केवळ सेवाज्येष्ठतेच्या म्हणजे सिनियरिटीच्या आधारावर बढती दिली तर शिक्षणाचा दर्जा सुधारणार नाही. प्रशासकीय पदावर जाणाऱ्या व्यक्तींची बौद्धिक आणि शैक्षणिक पातळी तपासलीच पाहिजे. बरोबर. त्यामुळेच गुणवत्ता निश्चित करण्यासाठी त्यांनी एक अत्यंत कडक कायदेशीर गाळणी म्हणजे फिल्टर लावलाय. म्हणजे हा एक प्रकारचा डबल लॉक सिस्टम झाला. पहिले कुलूप तुमच्या सेवाज्येष्ठतेचे आणि अनुभवाचे, पण आत प्रवेश करण्यासाठी दुसरी आणि सर्वात महत्वाची चावी म्हणजे ETET किंवा CTET. अगदी बरोबर. 1 सप्टेंबर 2025 पूर्वी TET म्हणजे शिक्षक पात्रता परीक्षा किंवा CTET उत्तीर्ण असणं बंधनकारक आहे आणि सोबतच पदोन्नतीच्या पदासाठी आवश्यक असणारी इतर शैक्षणिक अर्हताही हवीच. हो, आणि म्हणूनच शिक्षणाधिकारी वंदना फुटाणे यांनी अत्यंत सक्त निर्देश दिले आहेत की एकही नाव सुटता कामा नये. बरोबर. अगदी. जर या घाईगडबडीत एखादा पात्र शिक्षक पदोन्नतीपासून वंचित राहिला तर त्याची संपूर्ण जबाबदारी संबंधित प्रशासनावर निश्चित केली जाईल. आता हा अडथळा पार केल्यानंतर या शिक्षकांना कोणती पदे मिळतात हे पाहणं खूप रंजक आहे. हो, कारण ती सगळी पदे अराजपत्रित आणि वर्ग 3 श्रेणीतील आहेत. जसं की अराजपत्रित मुख्याध्यापक, विस्तार अधिकारी शिक्षण वर्ग 3 श्रेणी 2, कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी श्रेणी 3 आणि केंद्रप्रमुख. बरोबर. पण एक मिनिट, इथे जरा अराजपत्रित किंवा नॉन गॅझेटेड या प्रशासकीय शब्दाची फोड करूया. आणि मुख्य म्हणजे वर्गात मुलांना शिकवणारा एक शिक्षक जेव्हा अचानक विस्ताराधिकारी किंवा केंद्रप्रमुख होतो तेव्हा त्याच्या कामात काय बदल होतो? हो, म्हणजे हा केवळ नावाचा बदल आहे की अधिकारांचा? खरं तर भूमिकेचा खूप मोठा बदल आहे. अराजपत्रित याचा सोपा अर्थ असा की त्यांची नियुक्ती थेट राज्य शासनाच्या राजपत्रातून होत नसली तरी स्थानिक पातळीवर त्यांच्याकडे मोठे प्रशासकीय अधिकारी येतात. म्हणजे ते थेट प्रशासनात येतात. अगदी. आतापर्यंत ते फक्त एका वर्गाला शिकवत होते. आता ते अनेक शाळांच्या कामकाजाचं मूल्यमापन करतील, सरकारी योजनांची अंमलबजावणी करतील. थोडक्यात सांगायचं तर ते आता प्लेयरवरून कोच आणि अंपायर बनत आहेत. अरे वा, प्लेयरवरून कोच ही उपमा अगदी चपखल आहे. पण यामुळे एक दुसरा मोठा प्रश्न निर्माण होतो. जर नांदेड सारख्या एकाच जिल्ह्यातून 1066 प्लेयर्स अचानक कोच बनले तर मैदानात खेळायला कोण उरणार? हाच तर कळीचा मुद्दा आहे. प्राथमिक शिक्षकांच्या 1066 जागा तर एका फटक्यात रिक्त होतील ना? हो, आणि हाच या प्रक्रियेचा सर्वात मोठा आणि छुपी संधी असलेला भाग आहे. नवीन भरतीची वाट पाहणाऱ्या उमेदवारांसाठी ही एक खूप मोठी पर्वणी आहे. म्हणजे पवित्र पोर्टलवर या जागा उपलब्ध होऊ शकतात? दाट शक्यता आहे. पदोन्नतीमुळे रिक्त होणारे या जागा पवित्र पोर्टलद्वारे भरल्या जाऊ शकतात. यातून नवीन उमेदवारांना एक अत्यंत स्पष्ट संदेश मिळतो की TET किंवा CET किती महत्वाची आहे. अगदी. ही परीक्षा पास करणं हे फक्त नोकरीत प्रवेश मिळवण्यासाठी गरजेचं नाहीये, तर भविष्यात विस्तार अधिकारी पदापर्यंतचा करिअरचा आलेख उंचावण्यासाठी तीच तुमची खरी शिडी आहे.
प्राथमिक शिक्षक ते विस्तार अधिकारी हा प्रवास या पात्रतेवरच अवलंबून आहे. खरंच, थोडक्यात सांगायचं तर केवळ एका पत्राने 1066 शिक्षकांचं करिअर, न्यायालयाचा कठोर अंकुश आणि हजारो नव्या उमेदवारांच्या आशा या सगळ्याला गती दिलीय. नक्कीच हा एक ऐतिहासिक बदल ठरू शकतो. हो, पण या सगळ्या विश्लेषणाच्या शेवटी एक विचार नक्कीच मनात येतो. जेव्हा हे हजारभर अनुभवी शिक्षक आपले वर्ग सोडून प्रशासकीय खुर्चीवर बसतील, तेव्हा त्यांनी मागे सोडलेल्या रिक्त जागांवर जे नवे आणि अननुभवी शिक्षक येतील, त्यांना प्रत्यक्ष वर्गात मार्गदर्शन करण्यासाठी आपली शिक्षण व्यवस्था कशी तयारी करत असेल, हा नक्कीच विचार करण्याजोगा प्रश्न आहे. आपण यावर विचार करूया.